सोशल मीडिया प्रेझेन्स किती गरजेचं आहे कलाकारांसाठी? खूपच. सोशल मीडिया हे हल्ली ना भीती वाटायला लागली आता कलाकारांना. जे पूर्वीपासूनचे जे आहेत ना कलाकार आपल्या इंडस्ट्रीमध्ये, त्यांना खरं तर भीती वाटायला लागली की म्हणजे हे आम्ही आर्टिस्ट आहोत, पण जर आम्हाला जर ह्याच्यात इंटरेस्ट नसेल तर मग म्हणजे आम्हाला कामं नाही मिळणार का आता? मी तुमचे फॉलोअर्स जर जास्त असतील तरच कामं मिळणार का? आता फ्रँकली स्पीकिंग मला हे आवडतंय सोशल मीडियावरती पोस्ट करणं किंवा आपली स्टोरी टाकणं, किंवा मला मुळात डान्सची आवड असल्यामुळे रील्स बनवणं. पण जर एखाद्याला आवडच नसेल डान्सची तर त्यांनी काय करायचं? मला मग तिथे असं वाटतं की बॅड लक मग त्यांचं, की काय म्हणजे हे खरं तर चुकीचं आहे. जरा अति प्रमाणात त्याला हे झालेलं, इम्पॉर्टन्स दिला गेलेला आहे असं मलाही वाटतं. आणि वाईट पण वाटतं की कित्येक कलाकार असे आहेत की जे चांगलं काम करतात, वर्षानुवर्ष काम करून सिनियर आहेत, पण त्यांचे फॉलोअर्स जास्त नाही आहेत. आणि जे नवीन ज्या मुली असतात त्यांना नुसत्या सुंदर दिसतात आणि एक दोन एक्सप्रेशन्स देतात आणि डान्स करतात म्हणून त्यांना लीड सिरियल मिळतात. तर त्याचं वाईट वाटतं. पण त्यांनी काहीच केलेलं नसतं खरं तर, काही कष्ट घेतलेले नसतात आणि आयतं हातात मिळाल्यासारखं वाटतं एका फक्त सोशल मीडियाच्या अकाउंटमुळे. व्हॉटेवर ते जे काही करतात ते, अर्थात ते त्याच्यासाठी सुद्धा मेहनतच घेत असतात. मे बी त्यांनी त्याच्यात काही इन्व्हेस्ट केले असतील, काय आयफोन लागतो, चांगला क्वालिटीचा फोन लागतो म्हणून काही पैसेही इन्व्हेस्ट केले असतील फोनसाठी. काही जण क्लासमध्ये इन्व्हेस्ट करतात, काही जण फोनमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतात, मे बी, म्हणजे गॉड नोज, असंही असू शकतं. त्यांचं काहीतरी वेगळं थिंकिंग असेल. पण आता आपल्याला ना ट्रेंड प्रमाणे जावं लागतं, त्याच्यामुळे पर्याय नाहीये. बरोबर. आणि आपल्याला ते हॅपीली एक्सेप्ट करूनच पुढे जायला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. नाही, ऑप्शनच नाही आपल्याकडे. काय जे आता आहे आयुष्यात पुढे आहे त्याप्रमाणे, नदीच्या प्रवाहाप्रमाणे जसं आपण पुढे पुढे जातो तसं करायलाच हवं. स्वतःला थोडंसं मोल्ड करावंच लागतं. कारण आता मुलांचं पण बघा ना, आता हल्लीची जी पिढी आहे, तर माझ्या आई वडिलांनी माझ्यावरती जे संस्कार केले तेच संस्कार मी माझ्या मुलावरती करतेय. पण ते तो एक्सेप्ट करेल की नाही ह्याची गॅरंटी नाही देता येत ना, कारण हल्लीची पिढीच वेगळी आहे. म्हणजे मी खूप प्रयत्न करते माझ्याकडनं आणि ते घेतो सुद्धा, पण तरी सुद्धा एक नाही म्हटलं तरी ती जनरेशन गॅप म्हणतो ना आपण, ते वेगळं जाणवतच. बरोबर. सो ते आहे, ते ट्रेंड प्रमाणे जातात सगळेजण. बरोबर. तर मी त्याला जर सांगितलं की अरे हे काय करतोयस मम्मा, हे असंच असतं, हे असंच हल्ली केलं जातं, सो ते तसं ट्रेंड प्रमाणे ते जातात. त्यांचं काही चुकीचं नाहीये. आपल्याला पटत नाही कारण आपण आपल्या ट्रेंड प्रमाणे वागत असतो. पण आताचा जो ट्रेंड वेगळा, त्यामुळे आपल्याला त्यांना कोऑपरेट करावं लागतं. म्हणजे एकमेकांशी समजून घेऊन पुढे जाऊन आपल्याला रिलेशन चांगले ठेवायचे म्हटल्यानंतर आपल्यालाही समजून घेऊन वागायला लागतं. सो हा ट्रेंड नुसता सोशल मीडियाचा नाहीये, हा आयुष्याचाच ट्रेंड आहे. आपल्याला ट्रेंड प्रमाणेच जावं लागतं. अच्छा.